मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचा एक अहवाल आलेला आहे की 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना 29% विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही। दुर्दैव आहे याचा अर्थ की हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे। ज्या अर्थी मुलांना नीट मराठी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत, असे जे काही विषय समोर आलेले आहेत ते विषय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये ते जिल्हा परिषद शाळा असो किंवा खाजगी असो, संस्था चालक असतील किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असतील, लक्ष दिलं पाहिजे। कारण अशा प्रकारे पुढची पिढी जर व्यवस्थितपणे शिक्षण घेत नसेल किंवा मिळत नसेल तर असे परिणाम दिसतात आपल्याला। त्यामुळे हा विषय गंभीर आहे, सरकारने घेतलेलं आहे गांभीर्याने, पण पालक आहेत आणि शिक्षक आहेत दोघांनी सुद्धा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे। 26 जानेवारीला पोलीस आयुक्तालय नांदेड घोषित होण्याच्या हालचाली आहेत। आनंद होईल, झालं तर फार चांगलं होईल। तुम्ही काय एफर्ट्स लावले? पहिला पण चालूच आहेत आपले, पण बऱ्याच मागे पडली होती। हा विषय प्रस्ताव जुनाचा आहे, त्याला यावेळेस गती मिळाली तर चांगलं होईल आणि आयुक्तालयासाठी आपली केस फिट आहे। सरकार निर्णय घेत असेल तर स्वागत आहे। विभागीय आयुक्तालय झालं पाहिजे हीच आपली मागणी आहे ना, अहवाल आलेलाच आहे। निर्णय मीच घेतला होता, विभाग आयुक्तालय नांदेडला व्हावा हा निर्णय मी घेतला होता। काही राजकीय कारणामुळे तो मागे पडला, निर्णय झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची त्याची। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री महोदय जे त्यांचा इन्व्हॉल्वेशनचा विषय येतोय, परंतु त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं विरोधी पक्ष मागणी करतायत, तुम्हाला काय वाटतं? नाही, कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे, चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल। मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो, या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी अंती जे काय स्पष्ट होईल त्याप्रमाणे अपेक्षित आहे। भोकर शहरामध्ये कलावती चा महल म्हणून एक प्रसिद्ध इनामी जमीन देण्यात आली होती। त्या ठिकाणी एक पुरातन विभागाचं महादेव मंदिर होतं, ते पाडून जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहे आणि ते प्लॉटिंगसाठी तयार करण्यात येत आहे। काय सांगाल? मला अशी माहिती नाही, माहिती घेईन मी, मला अशी माहिती नाही। स्वामित्व सांगा। हे स्वामित्व योजना आता ग्रामीण भागातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत गावातल्या, त्या गावातल्या प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी कार्ड आता वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आतापर्यंत नमुना 8 किंवा अन्य कागदपत्राच्या आधारे ग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी संदर्भामध्ये त्याचं हक्क सिद्ध व्हायचे किंवा सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न राहायचा। अनेक ठिकाणी भूमाफियांनी लोकांच्या जमीन लाटलेल्या आहेत, टायटल क्लिअर नसायचं, तक्रारी असायच्या। सरकार आता प्रत्येक प्रॉपर्टीचा मोजमाप करून माहिती घेऊन ती प्रॉपर्टी सरकारी दफ्तरी नोंद होईल, मोजमाप केलं जाईल आणि त्याला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल कार्ड दिलं जाईल। यातून एक चांगलं होईल की प्रॉपर्टीला जी खरी व्हॅल्यू आहे ती स्पष्ट होईल, प्रॉपर्टीच्या मालकी हक्काच्या बाबतीमध्ये स्पष्टता येईल आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खऱ्या अर्थाची गरज होती आतापर्यंत, ती गरज यातून आता निश्चित पूर्ण होणार आहे आणि एक चांगला स्टेप आहे। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून होणारा उपक्रम हा स्वागतार्ह आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय देणार आहे असं माझं मत आहे। नांदेड जिल्ह्यातला पालकमंत्री हे आपल्या मनासारखा असेल असं देखील बोलल्या जाते। नाही भाऊ, असा माझा कुठला मनाचा विषय नाही आहे। नांदेड जिल्ह्याला होणारा पालकमंत्री नांदेडची कामं करणारा असावा आणि नांदेडला न्याय देणारा असावा, अधिक वेळ देणारा असावा अशी आम्ही अपेक्षा आहे। मंत्रिमंडळात कोणी झाला तरी आमची काही हरकत नाही। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।